हॅलो मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत। सध्या बाजारात खूप छान जांभूळ मिळत आहे, तर जांभूळची रेसिपी आपल्या किचनमध्ये व्हायलाच हवी। तर आज मी तुमच्यासोबत जांभूळची आईस्क्रीमची रेसिपी शेअर करणार आहे। ही आईस्क्रीम अगदी कमी साहित्यात तयार होते, तसेच गोड आणि तुरट या दोन्ही चवींचं कॉम्बिनेशन या रेसिपीत आपल्याला खायला मिळतो। तर नक्कीच या पावसाळ्यात जांभूळची आईस्क्रीम नक्की ट्राय करा। चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया। सबस्क्राइब करायला विसरू नका। आता सगळ्यात आधी तर बाजारातून घेताना अशा प्रकारे मोठे जांभूळ घ्यायचे आहेत। आता हे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यानंतर हे जांभूळ आपण कट करणार आहोत। आता इथे मी अशा प्रकारे सुरीने हे सगळं जांभूळचा गर काढून घेणार आहे। आता गर वेगळा आणि बी वेगळी करून अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे। आता अशाच प्रकारे मी उरलेले हे जांभूळ याच प्रकारे कट करून घेणार आहे। आता इथे आपले सगळे जांभूळ कट करून झालेले आहे। आता जाऊया किचनमध्ये। आता इथे मी सर्वात आधी त्या गॅसवर एक कढई ठेवून घेणार आहे। आता त्यात आपण जे तुकडे केलेले होते जांभूळचे ते टाकायचे आहेत आणि यानंतर यात साखर टाकायची आहे। आता इथे मी जांभूळचे थोडे मोठेच तुकडे केलेले आहे। आपण हे नंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत, त्यामुळे अशा प्रकारे मोठे तुकडे असले तरी चालेल। आता कमी गॅसवरच हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे। आता साखरेमुळे आणि जांभूळच्या रसामुळे याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी आटेपर्यंत हे असंच शिजू द्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि जांभूळही मऊ झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे असंच थंड होऊ द्यायचं आहे। आता इथे आपलं जांभूळ पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता हे दळून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय इथे जांभूळची खूप छान प्युरी झालेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे। आता यानंतर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यात व्हिप क्रीम टाकून घेणार आहे। आपण केकसाठी जी क्रीम वापरतो तीच मी इथे घेतलेली आहे। तुमच्याकडे जर व्हिप क्रीम नसेल तर अमूलची फ्रेश क्रीम घेतली तरी चालेल। आता ही क्रीम मी बीटरने फेटून घेणार आहे। तुमच्याकडे जर बीटर नसेल तर ही क्रीम मिक्सरमध्ये फेटून घेतली तरी चालेल। आता इथे तुम्ही बघू शकताय क्रीम घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला क्रीम खूप घट्ट करायची नाही आहे, पण यापेक्षा अजून थोडीशी जास्त अशी घट्ट करून घेणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकताय आपली क्रीम बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे। आता ही एवढीच आपण घट्टसर राहू देणार आहोत। आता यानंतर आपण जी जांभूळची प्युरी केलेली होती ती प्युरी मी यात टाकणार आहे। आता प्युरी पूर्ण टाकायची नाही आहे, यात मी अर्धीच टाकणार आहे। अर्धी काय करायची ते तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेलच। आता इथे मी अर्धी प्युरी यात टाकलेली आहे आणि अगदी हलक्या हाताने हे सर्व प्युरी या क्रीममध्ये मिक्स करून घ्यायची। आता इथे तुम्ही बघू शकताय सर्व आपले हे मिक्स झालेलं आहे। आता यानंतर इथे मी एक एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे। तुमच्याकडे अशा प्रकारे कोणताही डबा असेल तो घेतला तरी चालेल। आता आपण जी फेटलेली क्रीम होती ती अर्धी यात टाकायची आहे आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे। आता यात गॅप राहायला नको, अशा प्रकारे सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं आहे। आता आपण जी थोडी क्रीम प्युरी ठेवलेली होती जांभूळची ती अशा प्रकारे थोडीशी वरती टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायची, जास्त मिक्स करायचं नाही। आता उरलेली सर्व क्रीम या कंटेनरमध्ये टाकून घेणार आहे। आता ही क्रीम देखील सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे, यात गॅप राहू द्यायचा नाही आहे। अशा प्रकारे कोपऱ्याला देखील व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे। आता आपली क्रीम व्यवस्थित पसरवून झालेली आहे। आता यात उरलेली आपली जी जांभूळची प्युरी होती ती पूर्ण यात टाकून घ्यायची आहे आणि ही देखील अगदी हलक्या हाताने वरती अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे। ही आईस्क्रीम अगदी दिसायला खूप छान दिसते आणि चवीलाही अप्रतिम लागते। आता याला व्यवस्थित झाकण लावून द्यायचं आहे आणि रात्रभर तरी ही आईस्क्रीम सेट करायला ठेवायची आहे। आता इथे आईस्क्रीम खूप छान सेट झालेली आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय खूप छान सेट झालेली दिसते आणि वरून अजिबात कडक झालेले नाही आहे आणि क्रिस्टलसुद्धा यावर जमा झालेले नाही आहेत। खूप छान अशी आईस्क्रीम सेट झालेली आहे आणि खायलाही अगदी मऊ लागते। आता ही आईस्क्रीम एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे।
तुम्ही बघू शकताय आपली आईस्क्रीम खूप छान अशी तयार झालेली आहे. दिसायला तर दिसतेच आहे छान, पण चवीलाही अप्रतिम लागते. तुम्ही बघू शकताय अगदी मऊ अशी ही आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहेत. तर नक्की आईस्क्रीम ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया परत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.